या संदर्भात आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत स्वतः केशव उपाध्याय आहेत, त्यांच्याकडेच आधी जाणार आहे. केशव सर, नियोजन थोडंसं चुकलंच असं म्हणायला इथे भरपूर वाव आहे. तुमचं पहिलं मत? सगळेच जण जास्त प्रश्न मलाच विचारणार, मला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही जे म्हणाल की अगोदर त्यांच्याकडे जाणार, तुम्हाला माहिती आहे, जाणीव आहे त्याची. मग अशी बल्लाळा वेगळ्या चॅनलमध्ये तिथे हीच परिस्थिती होती. हरकत नाही. मुळात असं आहे की शेवटी नियोजन चुकलं का, यश मिळालं का नाही मिळालं, आणि असं आहे की यशाला अनेक बाप असतात, अपयशाला कोणी नसतं, असंही असतं सगळी. पण आत्ता त्याच्यावरती कन्क्लुजनवरती जाणं मला असं वाटतं खूप संयुक्त धोक्याचं ठरेल. त्यातला पहिला मुद्दा. सगळ्यात असं आहे की भारतीय जनता पार्टीला यश अपयश नवीन नाही. बरं, आत्ता भारतीय जनता पूर्णपणे अपयश आलंय का? मगाशी मी म्हणून मुद्दे काही सांगितले, तर आत्ता पूर्णपणे अपयश आलं असं नाही. हा, 400 पारचा तुमचा नारा झाला नाही, तुम्ही 240ला किंवा 300 वरतीच थांबताय. अंतिमता होणार आहे काय? मोदीजी पुन्हा पंतप्रधान होणार का? तर होणार आहेत. सरकार येणार आहे का? तर सरकार येणार आहे. ह्याच्याबद्दल मला वाटत नाही विरोधकांनी किती प्रयत्न केले तरी सुद्धा त्याबद्दल काही दुमत असं कारण नाही. पण तुला जागा ज्या मिळाल्या नाही त्याचं मला वाटतं चिंतन नक्की होईल. मी मगाशी सांगितलं 2-3 राज्यामध्ये आम्ही कमी पडलोय. महाराष्ट्रात सुद्धा कशा त्या आजही नंबर 1 आम्ही आहोत, जरी जागा कमी आल्या असल्या तरी थोडं चिंतन त्याचं होईल. कुठल्या जागा कशामुळे गेल्या, काय नेमकं चुकलं. भारतीय जनता पार्टीची ती पद्धत आहे, ती आमच्या बैठकांमध्ये चर्चा होते आणि त्याचं करेक्शन आम्ही वेळोवेळी करतो. त्याच्यामुळे आम्ही तिथं आलो. नक्कीच.